प्रभूची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. या समयाबद्दल आज पुन्हा एकदा त्याच्या चरणांजवळ आपण यावं, त्याच्या वचनातून ऐकावं, ही कृपा त्याने आपल्याला पुरवून दिलेली आहे. याबद्दल, त्याच्या या दयेबद्दल, कृपेबद्दल सर्व गौरव आणि धन्यवाद प्रभू येशूच्या नावाला असो. हा समय आहे आपल्याला देवाच्या वचनामधून मनन करण्याचा. मागील काही आठवडे आपण सलग देवाच्या वचनातून एका विषयावरती मनन करत आहोत. इब्री लोकासपत्र याचा 6वा अध्याय जो आहे आणि त्याचे जे पहिले 2 वचनं आहेत त्याच्यावरती जो आपला ख्रिस्ती जीवनाचा जो पाया आहे याच्यावरती आपण मनन करत आहोत. आणि पुन्हा एकदा ते वचन वाचेन. तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्यांचे हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया. आपल्याला प्रौढतेप्रत जायचं आहे, परंतु त्याच्या अगोदर जो पाया आहे तो आपण पुन्हा पुन्हा घालू नये, तर पाया अगोदर भक्कम करावा असं ह्या देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. आणि तो पाया काय आहे हे सुद्धा त्याच वचनांमध्ये सांगितलेलं आहे. आपण पाया नक्की काय असतो हे पाहिलं, त्याच्यावरती मनन केलं. त्यानंतर जे निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप आहे त्याबद्दल पाहिलं. मागच्या रविवारी आपण देवावरचा विश्वास जो आहे त्याच्या संदर्भात काही प्रस्तावना आणि काही प्राथमिक गोष्टी पाहिलेल्या आहेत, मनन केलेलं आहे. आज आपण तोच विषय पुढे पाहणार आहोत. देवावरील विश्वास. विश्वास काय आहे, देव कोण आणि काय आहे, या गोष्टी मागील वेळेस पाहिल्या. आपण आज डायरेक्ट थेट आपला जो मुद्दा आहे तोच पाहूया. विश्वासाबद्दलच्या गोष्टी आहे की सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे देवावरचा, देवावरील, देवाबद्दलचा जो विश्वास आहे त्याच्यामध्ये वाढ होणं गरजेचं आहे. तो वाढीस लागला पाहिजे, हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. देवावरील जो विश्वास आहे तो कशा पद्धतीने, कुठल्या वेगवेगळ्या प्रकाराने वाढीस लागतो हे पवित्र शास्त्रामध्ये त्याचे कमीत कमी 21 तरी उदाहरण दिलेले आहेत. आपण त्याच्यातले रँडमली असेच 7 जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आज त्याच्यावरती मनन करणार आहोत. सर्वात पहिला मुद्दा आहे की विश्वास म्हणजे आपल्या मनामध्ये योग्य अशा भावना ठेवणं किंवा आपल्या मनामध्ये योग्य किंवा चांगले असे विचार आपण राखणं म्हणजे विश्वास आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं की पिस्टिस हा जो ग्रीक शब्द आहे त्याच्यापासून विश्वास हा शब्द, फेथ हा शब्द ट्रान्सलेट झालेला आहे. की आपण कुठल्या तरी गोष्टी आहेत, एक नातेसंबंध आहे, त्याच्यामध्ये बांधलं जाणं आहे, संपूर्ण विश्वास ठेवणं आहे, भरोसा ठेवणं आहे, आपल्याला त्या सत्याबद्दलची खात्री पटणं आहे आणि अशा अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. यावेळेस आपण पाहूया तिमोथेला दुसरे पत्र दुसरे तिमोथी 1 अध्याय आणि त्याचं 12वं वचन आपण पाहणार आहोत. या कारणाने ही दुःखे मी सोशीत आहे, तरी मी लाज धरीत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेविला आहे त्याला मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखावयास शक्तिमान आहे असा माझा भरोसा आहे. खूप सुंदर ह्या ठिकाणात म्हटलेले, मी ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला मी जाणतो म्हटलेला आहे.
आपण सर्वजण प्रभूवर विश्वास ठेवतो आणि म्हणून आपल्याला प्रभूला जाणणं, खऱ्या अर्थाने समजून घेणं, त्याच्याशी नातेसंबंधामध्ये बांधलं जाणं, त्याच्याबद्दल योग्य अशा भावना आणि विचार मनामध्ये बाळगणं, त्याला खऱ्या अर्थानं समजून घेणं, हे आपल्याला देवावरील विश्वास वाढवायला, त्या नातेसंबंधांवरील विश्वास वाढवायला, आपले एकमेकांबरोबरचे नातेसंबंध अधिक दृढ आणि बळकट करण्यासाठी हे उपयोगाचं ठरत असतं. सर्व काही गोष्टी ज्या आपण करतो, आपण एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की जर देव नाही, जर प्रभू नाही, तर त्याच्याशिवाय आपल्या जीवनात घडणारी, अस्तित्वात असणारी प्रत्येक गोष्ट ही व्यर्थ आहे. त्याला काहीही किंमत नाही. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नातेसंबंध, प्रत्येक भावना, या सर्व देवाशी आपल्याला जोडणाऱ्या, देवाबद्दल विचार करायला भाग पाडणाऱ्या असणं गरजेचं आहे. जर कुठले नातेसंबंध आहे जे देवापासून मला दूर नेत आहे, कुठले विचार आहे जे देवाच्या समक्षतेपासून, त्याच्या चांगुलपणापासून दूर नेत आहेत, कुठल्या सवयी आहे, कुठले मित्र आहे, काही पण गोष्टी असू द्या माझ्या जीवनामधल्या, ज्या परमेश्वराबद्दलचे विचार, परमेश्वराचे आणि माझे नातेसंबंध यांच्यामध्ये अडखळण ठरत आहे, त्या प्रत्येक गोष्टींपासून दूर जाणं म्हणजे देवावरील विश्वास वाढवण्यासाठीची घेतलेली पुढची पायरी आहे. त्याला मी जाणतो असं म्हटलेलं आहे आणि त्या दिवसासाठी तो माझी ठेव राखायला समर्थ आहे असा मी भरोसा ठेवतो असं म्हटलेलं आहे. मी त्याला जाणतो पण, मी त्याच्याशी नातेसंबंधात पण बांधलेलो गेला आहे आणि मी त्याच्यावरती भरोसा देखील ठेवतो, हा माझा विश्वास आहे म्हटलेला आहे. परमेश्वरावरील विश्वास, देवावरील विश्वास म्हणजे आपल्या कृतींमध्ये, वागण्या बोलण्यामध्ये आलेली नम्रता आणि देवाची जी इच्छा आहे त्या इच्छेपुढे आपण स्वतःचं समर्पण करणं, हा सुद्धा एक अर्थ अभिप्रेत आहे. ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे की देवावरील विश्वास वाढवायला ते आपल्याला मदत करत असते. फक्त मी असा विश्वास ठेवणं, मी नम्र आहे, मी देवासमोर नम्र आहे, मी देवाच्या इच्छेला स्वतःचं समर्पण केलेलं आहे, हे फक्त बोलत राहणं, फक्त कन्फेस करणं, फक्त त्याबद्दल घोषणा करणं, हे फक्त फायद्याचं नाहीये. तर त्यासोबत मी ती विश्वासाची कृती देखील करणं गरजेचं आहे. फक्त कन्फेशन्स जे आहे ते कृतींच्या शिवाय व्यर्थ आहेत. फक्त बोलणं जे आहे, जे कृतींद्वारे प्रगट होत नाही, ती व्यर्थता आहे. म्हणून देवावरील जो विश्वास, त्याच्या समोर नम्र जे होणं आहे, आपल्या स्वतःचं देवाच्या इच्छेला समर्पण करणं आहे, हे फक्त मी बोलणं याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की माझ्या कृतींच्या द्वारे ते प्रगट झालं पाहिजे. देवाला सुद्धा देवाच्या समोर माझ्या कृतींच्या द्वारे मी ती खात्री देवाला पटवून दिली पाहिजे. आपल्या नातेसंबंधाबद्दलची, माझ्या आणि देवाच्या नातेसंबंधाबद्दलची. कुठलेही नातेसंबंध असू द्या जगामधले, कोणीतरी दोन व्यक्ती जर आहेत, जोपर्यंत आपलं बोलणं आणि आपली कृती ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ बसत नाही, तोपर्यंत ते नातेसंबंध कधीही पुढे वाढत नाही, त्याच्यामध्ये विश्वास उत्पन्न होत नाही, तो नातेसंबंध पुढच्या टप्प्यामध्ये प्रवेश करत नाहीत. कारण जर बोलणं एक आहे, कृती दुसऱ्या आहेत. बोलण्यामधून एक संदेश मिळत आहे, कृतींमधून दुसरा संदेश मिळत आहे, तर ते नातेसंबंध कधीच दृढ होत नाहीत प्रियांनो. त्यामध्ये नेहमी त्या दोन व्यक्तींच्या मध्ये एक त्या नातेसंबंधामध्ये दरी असते, एक उणीव काहीतरी भासत राहते. तसंच आपलं आणि प्रभूच्या नातेसंबंधांचं सुद्धा आहे. आपलं बोलणं आणि आपल्या कृतींचा ताळमेळ बसलाच पाहिजे.
मी फक्त देवावर विश्वास ठेवतो, त्याच्यावर प्रीती करतो, मी देवासमोर नम्र झालेलो आहे, मी माझ्या स्वतःच देवाच्या इच्छेला समर्पण केलेलं आहे, हे फक्त बोलण्याच्या गोष्टी नाही, माझ्या कृतींमधून काय प्रगट होतं हे फार महत्वाचं आहे. तो माझा देवावरील विश्वास आहे. फिलिप्पीकरास पत्र फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय आणि त्याचे 5 ते 8 जी वचनं आहेत ती आपण वाचूयात. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. ख्रिस्त येशूच्या ठायी जी चित्तवृत्ती आहे, ख्रिस्त येशूचा जो स्वभाव आहे, त्याचे जे दैवी गुण आहेत ते आपल्या ठायी देखील असणं, आपण ते आत्मसात करणं हे अगत्याचं आहे. हे देवाचं वचन सांगतं. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. ज्यावेळेस तो पृथ्वीवरती प्रगट झाला होता, तो देव आहे, तरी देखील त्याने ते लाभार्थी असं मानलं नाही. त्याने पृथ्वीवरती राहत असताना, मनुष्य रूप धारण केलेलं असताना, त्याने फक्त स्वभाव आणि कृती ज्या आहे त्या देवाच्या प्रगट केलेल्या आहेत. परंतु देवाचं वर्चस्व, सामर्थ्य, बाकीच्या गोष्टी आहेत, त्याचं राजवैभव आहे, त्याचं जे गौरव आहे, अधिकार आहे, ते प्रभू येशू ख्रिस्ताने अधिक प्रमाणात प्रगट केले नाही प्रियांनो. म्हणून तर तो पृथ्वीवरती स्वर्ग पृथ्वीचा राजा म्हणून राहिलाच नाही, तो नम्रतेने राहिला. प्रीती, कळवळा, कृपा, दया, क्षमा करणे, विश्वास ठेवणे, एक परिपूर्ण जीवन जगणे, हे देवाचे स्वभाव त्याने प्रगट केले. आपल्याला देखील त्याचा आदर्श टाकून दिलेला आहे. त्याने त्या गोष्टी एक फायदा किंवा लाभ रूपाने पृथ्वीवरती उपयोगात आणल्या नाही, तर तो एक संपूर्ण मनुष्य म्हणून जीवन जगला प्रियानो. त्याने त्याच्या जीवनाच्या द्वारे दाखवून दिलं की एक मनुष्य असून सुद्धा परमेश्वराच्या इच्छेला ज्यावेळेस आपण स्वतःच समर्पण करतो आणि देवासमोर नम्र होतो, त्यावेळेस नक्की आपल्या जीवनाच्या द्वारे देवाचे, ख्रिस्ताचे स्वभाव, त्याची चित्तवृत्ती आपण नक्कीच प्रगट करू शकतो. हे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या जीवनाच्या उदाहरणावरून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. तो मनुष्याच्या प्रतिरूपाचा झाला, परंतु त्याने स्वरूप जे आहे ते दासाचं धारण केलं प्रियांनो. नम्रता, स्वर्ग पृथ्वीचा मालिक असणारा परमेश्वर, सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर, परंतु त्याने एका दासाचं स्वरूप धारण केलं. तो त्या रूपामध्ये प्रगट झाला. आज जे आपण प्रभूचे निवडलेले लोक आहोत, आज जे आपण त्याचे शिष्य म्हणतो स्वतःला, त्या ख्रिस्ताचं नाव धारण करणारे जे आपण लोक आहोत, आज आपण देखील आपल्या जीवनाच्या द्वारे तो दासाचा स्वभाव प्रगट करावा. मी अनेक बायबल टीचिंग सिरीज घेत असते. आपल्या चर्चमध्ये सुद्धा अनेक ॲक्टिव्हिटीज असतात. माझं वैयक्तिक मत सांगते, मी लीडरशिपची कुठली ॲक्टिव्हिटी कधीच घेत नाही. मी लीडरशिप या कॉन्सेप्टवरतीच विश्वास ठेवत नाही. पवित्र शास्त्रामध्ये लीडरशिप कोणाला दिलेलीच नाहीये. एकच प्रभू आपला महान लीडर आहे. आपल्या सर्वांना त्याने दास होण्यासाठी पाचारण केलेलं आहे, त्याचं शिष्य होण्यासाठी पाचारण केलेलं आहे. आपल्याला दुसऱ्यांवरती अधिकार करायचा नाहीये प्रियांनो. तर ख्रिस्ताचा अधिकाराद्वारे आपल्याला दुसऱ्यांचं दास होऊन, एकमेकांचे सेवक होऊन, तो प्रीतीचा आणि कळवळ्याचा देवाचा स्वभाव आपल्याला प्रगट करायचा आहे. अधिकार आपल्याला ख्रिस्तापासूनच प्राप्त होतात आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. मरण सोसलं त्याने संपूर्ण जगासाठी, सृष्टीसाठी. वधस्तंभावरचं मरण, दुःख, हाल, अपेक्षा, यातना, कष्ट, अपमान, निंदा, एकटं पडलं जाणं,
ह्या सर्व गोष्टी मिळून त्याचं मरण झालेलं आहे. त्याच्या मरणामध्ये ह्या सर्व गोष्टींचा सहभाग होता. नम्रतेचं, दास स्वरूपाचं मरण त्याने स्वीकारलं, जेणेकरून त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याद्वारे ते सामर्थ्य आपल्या प्रत्येकाला देखील प्राप्त व्हावं. आज जगभरामध्ये भयंकर परिस्थिती चालू आहे. महामारी गोष्टी घडत आहेत संपूर्ण सृष्टीमध्ये, जगभरात सर्वत्र चालू आहे. आधी फक्त काही आकडे माहिती होते, नंतर ते नावं झाले आणि आता तर अगदी परिचयातली नावं येत आहेत. अगदी जवळपासच्या घरांपर्यंत गोष्टी पोचलेल्या आहे, किंबहुना काहींच्या आपल्या स्वतःच्या घरापर्यंत गोष्टी पोचल्या. अनेक देवाचे सेवक, प्रभू मधील लोक, विश्वासणारे लोक आपले, अनेक जण आजारी आहेत, अनेक जण प्रभूच्या कृपेने रिकवर झाले आहेत, अनेक जण प्रभूकडे गेले आहेत. तुमची अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. पहा, युगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या सोबत आहे म्हणणारा परमेश्वर आपल्या सोबत आहे. आपलं मरण हे कधी, कुठं, कशा प्रकाराने होतं हे जास्त महत्त्वाचं नाही. तसं असतं तर ख्रिस्ताचं मरण सर्वात दुःखदायक आहे, सर्वात अपमानास्पद आहे, सर्वात एकटं पडलेलं आहे. परंतु मृत्यूच्या वेळेस आपला आत्मा देवाशी जोडला गेलेला आहे काय? माझ्या जीवाचं आत्म्याचं तारण साध्य झालेलं आहे काय? मला स्वर्ग राज्य प्राप्ती मिळणार आहे काय? हे आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे प्रियांनो. पृथ्वीवर जन्मास आलेला प्रत्येक मनुष्य एक आणि एक दिवस मरणारच आहे. प्रत्येकाचा जन्म मृत्यू हा परमेश्वराने त्याच्या नेमलेल्या समयानुसार ठेवलेला आहे. जन्म आणि मृत्यूचा अधिकार जो आहे हा आपल्या प्रभू शिवाय कोणाकडेच नाही, मनुष्यांकडेही नाही आणि सैतानाकडे तर अजिबात नाही. कसं असेल जीवन त्याच्याकडे? प्रभूच्या इच्छेशिवाय कोणाचाही जन्म किंवा मृत्यू होत नाही आणि प्रत्येकाचा नेमलेला समय, उपदेशक 6 मध्ये पण प्रत्येक गोष्टीचा नेमलेला समय आहे आपल्याला शलोमोन राजांनी सांगितलेला आहे. तसा प्रत्येक व्यक्तीच्या मृत्यूचा समय, काळ, वेळ, घटना देवानी नमूद करून ठेवलेली आहे. परंतु आपल्याला त्याच्या अगोदर स्वतःची तयारी करणं गरजेचं आहे. मागील वर्ष लॉकडाऊन मध्ये गेलं, अनेक मंडळ्या, चर्चेस बहुतेक ठिकाणी बंद होते, आपलं एकत्रित येणं बंद झालं होतं आणि आज ह्या वर्षी सुद्धा अनेक ठिकाणात आता पुन्हा त्याच गोष्टी सुरू झालेल्या आहेत. मंडळ्या एकत्रित येणं बंद पडलेलं आहे. हे सुद्धा एक शेवटच्या काळाचे चिन्ह आहे. कौटुंबिक मंडळ्या स्थापन होतील, जसे पहिल्या मंडळीच्या काळामध्ये होतं, घरोघरी लोक जमत होते, तसं शेवटच्या काळामध्ये घडणार आहे. हे देवाच्या वचनात सांगितलेलं आहे. जगभरामध्ये चाललेल्या ज्या गोष्टी आहेत त्या कदाचित आपल्याला नकारात्मक वाटत आहेत, निराशादायक कदाचित वाटत असतील आणि मग आपण प्रार्थना करत राहतो. मी वैयक्तिकरित्या एक गोष्ट सांगेन, जगभरातली परिस्थिती देवानी बदलावी अशी प्रार्थना फार क्वचित किंवा थोडक्या वेळेसच मी करत असेल. माझी ही प्रार्थना असते की देवा, आमचं वैयक्तिक जीवन तू बदल, माझ्या प्रत्येक विश्वासणाऱ्या बहीण भावांच्या वैयक्तिक जीवनामध्ये तू बदल कर. जर प्रभूचं येणं जवळ झालं आहे, आपण विश्वास ठेवतो, तर काळाची चिन्ह ही पूर्ण होणारच. जगभरामध्ये मोठ्या मोठ्या मरी येतील म्हटलेलं आहे, दुष्काळ, भूमिकंप होतील, युद्ध घडतील. सुरुवात झाली आत्ताची, आणखी भयंकर गोष्टी घडायच्या बाकी आहेत. प्रभूचं वचन हे पूर्ण सत्य आहे, ते पूर्ण होणारच आहे. म्हणून आपण ते वचनाच्या पलीकडे जाऊन देवाची इच्छा, देवाचे नेमलेले समय हे आपल्या प्रार्थनेद्वारे कोणीही मनुष्य बदलू शकत नाही. जे क्षण आणि ज्या गोष्टी, ज्या घटना परमेश्वराने नेमलेल्या आहेत त्याच्या समयानुसार त्या घडणारच आहेत. म्हणून आज आपल्या सर्वांना आत्मपरीक्षणाची गरज आहे, माझ्या स्वतःमध्ये बदल करण्याची गरज आहे. आपण जे कॉर्पोरेट वर्षिक एकत्र येऊन आराधना करत होतो त्या बंद झाल्यामुळे आपल्याला दुःख नक्कीच झालेलं आहे.
पण दुसऱ्या बाजूने विचार करा की देवानेही आपल्याला आपल्या स्वतःचं जे वैयक्तिक जीवन आहे, जसं म्हटलेलं आहे की तुमचं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे, तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, त्या मंदिराची तयारी करण्यासाठी हा नेमून दिलेला समय आहे. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण वैयक्तिकरित्या प्रार्थना करायला अधिक शिकावं. आपण वैयक्तिकरित्या माझ्या वैयक्तिक जीवनातून त्याला स्तुती आराधना द्यायला शिकावं. मी वैयक्तिकरित्या त्याच्या वचनाचा शोध घ्यायला शिकावं. मी वैयक्तिकरित्या त्याच्यापासून प्रगटीकरण प्राप्त करून घ्यावं. वैयक्तिकरित्या माझ्यासाठीचा शब्द, जिवंत कार्यकारी शब्द त्याच्यापासून प्राप्त करून घ्यावा. माझ्या वैयक्तिक जीवनाची मी तयारी करावी. मला माहिती नाही काळ, वेळ, समय, घटना काय घडतील, परंतु मी सदैव तयार असावं. कदाचित माझा श्वास अगोदर काढून घेण्यात येईल किंवा प्रभूचे येणं होईल. कुठली घटना अगोदर घडेल हे कोणीच सांगू शकत नाही, पण ह्या दोन घटना मात्र नक्की घडणार आहेत. आणि म्हणून त्या दृष्टीने मी स्वतःची वैयक्तिक तयारी करावी. याकरता मंडळीला, जागतिक मंडळी जी आहे ख्रिस्ताचं शरीर, आपल्या सर्वांना, आपल्या प्रिय बहीण भावांना, आपल्या सर्वांना, प्रभूमधल्या लोकांना, त्याच्या शिष्यांना परमेश्वराने वैयक्तिक तयारीसाठी दिलेला हा समय आहे. प्रियांनो, ह्या गोष्टीवरती तुम्ही मनन करावं. ह्या गोष्टी पॉझिटिव्हली घ्या, सकारात्मक दृष्ट्या घ्या. जगभरातली परिस्थिती पाहून दुःख करू नका. तर ख्रिस्त जी आमची गौरवी आशा आहे त्याचा प्रगट होण्याचा समय, जे मंडळीचं उचललं जाणं होणार आहे, तो समय जवळ आलेला आहे. हा विचार करून आनंदित व्हा आणि स्वतःच्या तयारीला लागा. त्याद्वारे आपण ख्रिस्तावरील विश्वास प्रगट करत असतो. माझा दुसरा पॉइंट आहे की विश्वास जो आहे ही एक भावनिक लाट नाहीये, फक्त भावना नाहीत, तर ती वस्तुस्थिती आहे, ते सत्य आहे. हे समजून घेतलं आपण तर आपला देवावरील विश्वास वाढत असतो. विश्वास म्हणजे काहीतरी मी गोष्टींचं इमॅजिनेशन करावं, काहीतरी गोष्टींवरती फक्त विचार करावा, कल्पना कराव्यात काहीतरी, आणि मग त्या गोष्टी अस्तित्वात येतील. त्याला दिवा स्वप्न म्हणतात, दिवसांची स्वप्न म्हणतात, डे ड्रीमिंग, दिवा स्वप्न मराठीमध्ये. की मला काहीतरी वाटतं आणि मी त्या गोष्टींचा विचार करते आणि मग त्या गोष्टी अस्तित्वात येईल, असं त्याला विश्वास म्हणत नाहीत प्रियांनो. तर विश्वास म्हणजे काय आहे की आपल्या अंतःकरणात खोलवर आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाच्या वचनाचं आणि त्याच्या अस्तित्वाचं संपूर्ण सत्याचं प्रगटीकरण प्राप्त करणं. विश्वास ठेवणं म्हणजे मला जे वाटतं देव ती गोष्ट करेल असं नाही प्रियांनो. तर विश्वास म्हणजे देवाची इच्छा काय आहे, तो कुठल्या पद्धतीने ही गोष्ट पुढे नेणार आहे ही समजून घेऊन त्यानुसार स्वतःची तयारी आणि वाटचाल करणं म्हणजे विश्वास आहे. समजा, तुम्हाला समजण्यासाठी एक उदाहरण सांगते. माझ्या वैयक्तिक जीवनात मला कुठल्या तरी गोष्टीची गरज आहे आणि मी प्रार्थना करते आणि मी विश्वास ठेवते, असं आपण म्हणत असतो. मी सुद्धा करायच्या अशाच गोष्टी की माझा विश्वास आहे देव मला ही गोष्ट देणार आहे. तो विश्वास नाही, कारण ते माझे इमॅजिनेशन, माझे विचार आहे. विश्वास म्हणजे काय? मी सर्वात प्रथम देवाचं वचन शोधावं, त्याच्या चरणाजवळ जावं, प्रार्थनेच्या द्वारे त्याच्याकडून समजून घ्यावं की परमेश्वरा, प्रभू, ही जी परिस्थिती आहे, माझी ही जी गरज आहे, ह्याच्यामध्ये तुझी इच्छा काय आहे, तू कुठल्या मार्गाने मी पुढे जावं असं मला सूचित करत आहे हे सांग. आणि त्यानुसार प्रभू जे पण बोलेल ते सत्य स्वीकारणं पवित्र आत्म्याच्या द्वारे, आणि त्यानुसार माझ्या कृती आणि विचार बदलणं म्हणजे विश्वास आहे. मी इमॅजिन केलेल्या, मी कल्पना केलेल्या गोष्टी कधीच अस्तित्वात येत नाही. देवाचे विचार आणि त्याचं पूर्ण सत्य नेहमी अस्तित्वात येत असतं. हे मला समजणं गरजेचं आहे. इब्री 1:1 मध्ये सुद्धा व्याख्या सांगितलेलीच आहे विश्वासाची. आपण मागच्या वेळेस वाचलेलं आहे ते वचन. जसं आपण विश्वास ठेवतो की प्रभू आहे,
प्रभू खरोखर अस्तित्वात आहे. आपण कोणीच प्रभूला प्रत्यक्ष पाहिलेलं नाहीये, पण तरी आपण विश्वास ठेवतो की आपला प्रभू आहे. आणि म्हणून तसाच सेम आपण विश्वास ठेवला पाहिजे, त्याच प्रमाणात विश्वास ठेवला पाहिजे की देवाचं वचन आणि त्याच्या इच्छा त्या सुद्धा प्रभू एवढ्याच सत्य आहेत. आणि जसा प्रभू आहे तशा त्याच्या योजना, त्याचे मार्ग, त्याच्या इच्छा सुद्धा अस्तित्वात येणार आहे. हा विश्वास ज्या वेळेस आपण ठेवतो, त्याच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा सत्य आहे, हा जो आपण विश्वास ठेवतो, गणना 23:19 मध्ये सुद्धा सांगितलेला आहे त्याप्रमाणे की परमेश्वर जसा सत्य आहे, त्याचे शब्द, त्याच्या इच्छा, त्याच्या वचनातलं पूर्ण सत्य, त्याचे मार्ग हे सुद्धा सत्य आहे. याच्यावर विश्वास ठेवून स्वतःच्या जीवनाचा मार्ग बदलून, माझ्या इच्छेचा मला वाटेल तो मार्ग सोडून देवाच्या इच्छेनुसारचा मार्ग अवलंबन करणे, त्या मार्गाने चालणे, तो स्वीकारणे मार्ग, त्याच्यावरून वाटचाल करणे म्हणजे माझा देवावरील विश्वास प्रगट करणे आहे. उदाहरणार्थ, समजा एक वडील आणि एक त्यांचा छोटा मुलगा हे प्रवासास निघाले आहेत, कुठेतरी चालले आहेत ते. आणि मग एक क्षण असा येतो की त्या ठिकाणात 2 मार्ग दिसतात. मुलगा लहान आहे, त्याला अनुभव नाही, आणि तो म्हणतो की मला ह्या वाटेने जायचं आहे, चांगला दिसतो रस्ता, चांगला वाटतो. पण वडिलांना माहिती आहे की त्या मार्गाने गेलं तर रस्ता भरकटणार आहे, आम्ही योग्य त्या ज्या ठिकाणी जायचं तिथं पोहोचणार नाही, किंवा कदाचित तो रस्ता कुठल्या तरी संकटाकडे सुद्धा घेऊन जात असेल. आणि म्हणून पिता त्या मुलाला सांगेल की त्या मार्गाने जाणं उचित नाही, हा जो मार्ग आहे दुसरा दिसतोय, आपण त्याच्यावरून जाऊ, तर आपल्याला जिथं जायचंय तिथं पोहोचायचं आहे. जो मुलगा आपल्या वडिलांवर प्रीती करतो, तो मुलगा त्यांच्यावर विश्वास सुद्धा ठेवतो. आपल्या लहानपणी आपण सर्वांनी केलं असेल, आपली लेकरं सुद्धा तेच करतात. आपण त्यांना जे सांगू मग ते ऐकतात आणि त्यानुसार चालतात. ते लगेच आपल्या सोबत येतात. आपण ह्या मार्गाने चाललो तर लगेच येतात आपल्या सोबत. कारण आपल्या निर्णयांवरती, आई वडिलांच्या, मोठ्या लोकांच्या निर्णयांवरती, त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनावरती छोट्या लेकरांचा पूर्ण विश्वास असतो. तशीच कृती आपल्याला देवाबरोबर प्रगट करायची आहे. जो प्रभू मला मार्ग सांगत आहे, मी मला योग्य वाटेल त्या मार्गाने नाही, तर प्रभूच्या इच्छेचा मार्ग स्वीकारणं हे माझ्यासाठी गरजेचं आहे. त्या कृतींच्या द्वारे मी देवावरील, त्याच्या वचनावरील, त्याच्या शब्दावरील, त्याच्या सत्यावरील विश्वास प्रगट करत आहे आणि त्यानुसार मी वाटचाल करत आहे. तिसरा मुद्दा हा आहे, विश्वास जो आहे हा मनुष्याला स्वतःहून त्याच्या जीवनात किंवा मनामध्ये उत्पन्न झालेली गोष्ट नाही. देवावरील विश्वास जो आपला टॉपिक आहे, फेथ टुवर्ड्स गॉड, देवावरील विश्वास, देवासंबंधीचा विश्वास, तर ती परमेश्वराची आपल्यावरती झालेली कृपा आहे. इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 8वं वचन वाचूयात आपण. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. आपलं तारण जे झालेलं आहे ते कृपेने, विश्वासाच्या द्वारे आपलं तारण झालेलं आहे, आणि ते कृपेने प्राप्त झालेला जो विश्वास आहे तो आपल्या हातून झालेला नाही, तर हे देवाचे दान आहे, असं देवाच्या वचनात स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. म्हणून देवावरील जो विश्वास आहे तो मनुष्याचा उपजत गुणधर्म नाही, किंवा त्याच्या ठाई अगोदरच असलेला कुठला स्वभाव नाही, तर तो देवाचा स्वभाव आहे. ते देवापासून आपल्याला प्राप्त झालेलं दान आहे. हालेलुया. अद्भुत आहे ना गोष्ट. देवावरती ठेवायचा जो विश्वास आहे, देवावरील जो विश्वास आहे, तो सुद्धा आपल्याला कृपेच्या द्वारे देवापासूनच प्राप्त होतो. किती अद्भुत आणि महान परमेश्वर आहे. सर्व गोष्टी तोच पुरवतो. फक्त आपण स्वीकारणं, किती तयारी ठेवली आपल्या जीवनाची, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे.
आपला विश्वास जो देवापासून, म्हणून आपण आढ्यता बाळगू नये. पुढे ते म्हणतो, कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. माझ्या कृतींच्या द्वारे, मी करत असलेल्या गोष्टींच्या द्वारे कुठल्याच गोष्टी घडत नाही. कारण मग आपल्याला गर्व येईल त्या गोष्टींचा, की माझा विश्वास जास्त आहे, ह्या व्यक्तीचा विश्वास कमी आहे, अमक्या व्यक्तीचा माझ्यापेक्षा जास्त आहे, या व्यक्तीचा सर्वात कमी विश्वास आहे, असं आपल्याला वाटेल. परंतु आपल्या ठायी असलेला देवावरील विश्वास हा पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाने दिलेलं कृपेचं एक दान आहे. आपल्याला कृपेमध्ये अनेक दानं मिळत असतात. देवाने कृपा आपल्यावर केली याचा अर्थ ती कृपा दिली, ते एक दान दिलं, त्याच्यामध्ये अनेक दानं आहे. त्याच्यापैकी एक आहे विश्वास देवावरील, जो कृपेच्या द्वारे आपल्याला परमेश्वरापासून प्राप्त झालेला आहे. विश्वास म्हणजे माझ्या स्वतःच्या मला वाटणाऱ्या गोष्टी नाही. एक मेंटल जिम्नॅस्टिक्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एक बौद्धिक किंवा मानसिक केलेली जी कसरत असती. मला ह्या विचारातून त्या विचारात जायचं, त्या विचारातून त्या विचारात, मग ॲनालिसिस करायचं, मग परीक्षण करायचं, मग हे चांगलं ते वाईट, हे सर्व गोष्टी करून मग मला हे ठरवायचं, मग मी ह्या गोष्टींवर विश्वास ठेवल, मग मी त्या गोष्टींवरती विश्वास ठेवणार नाही. ही सर्व कसरत आपल्याला करण्याची गरज नाही. ते मनुष्याचा स्वभाव आहे. कारण मग मनुष्य बऱ्या वाईटाच्या ज्ञानाचा तिथं उपयोग करायला लागतो. हे चांगलं हे वाईट, हे चांगलं ते वाईट, हे स्वीकारायस योग्य आणि हे स्वीकारू नये. हे आपल्याला करायची कसरत नाहीये. विश्वास देवावरील आंधळा विश्वास, ज्याला आपण मराठीमध्ये शब्द म्हणतो, डोळे झाकून जे जे बोलतो तेच पूर्ण सत्य आहे, हे स्वीकारणं म्हणजे देवावरील विश्वास आहे. त्याचं वचन हे पूर्ण सत्य आहे, हे स्वीकारणं म्हणजे देवावरील विश्वास आहे. माझा चौथा पुढचा मुद्दा आहे, देवाबद्दलचं जे आपलं ज्ञान आहे त्याच्याद्वारे आपला देवावरील विश्वास वाढीस लागत असतो. साधारण सुद्धा मनुष्यांमधले नातेसंबंध, एक साधारण व्यक्ती म्हणून जरी पाहिलं तर एक सत्य आहे, ज्या व्यक्तीला आपण ओळखतच नाही त्या व्यक्तीवरती आपण कधीही भरोसा ठेवणार नाही. रस्त्याने चालताना आयुष्यात प्रथमच भेटलेला कुठला तरी व्यक्ती असेल, हो तुम्ही माझ्या बरोबर इथं चला, असं होईल तसं होईल, जाऊ का आपण, नाही, आपण कारण त्या व्यक्तीला ओळखतच नाही, अशा व्यक्तीवरती आपण भरोसा ठेवू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला ओळखणं, त्याच्याबरोबर नातेसंबंध प्रस्थापित करणं. मी मगाशीच उदाहरण सांगितलं एक मुलगा आणि वडिलांचं सुद्धा. का तो मुलगा विश्वास ठेवतो? कारण ते वडील लहानपणापासून, जन्मापासून त्याने पाहिलेलं आहे, त्यांना अनुभवलेला आहे, त्यांचा स्पर्श, त्यांची सहभागिता, नातेसंबंध आहे, म्हणून तो विश्वास ठेवतो वडील जे म्हणतात त्याच्यावरती. अगदी छोटी लेकरं सुद्धा बघा, ओळखीतलं परिचयातलं व्यक्ती असेल तर लवकर जातात, त्यांच्याकडे जवळ जातील. एकदम कोणीतरी अपरिचित व्यक्ती आला तर पटकन जात नाहीत ते, कारण त्यांना त्या व्यक्तीची सवय नाही, ओळखत नाही त्या व्यक्तीला. तसंच देवाच्या आणि आपल्या बद्दल सुद्धा आहे प्रियांनो. देवावरील देवाबरोबरचे जे नातेसंबंध आहे ते दृढ करून देवाबद्दलचं अधिक ज्ञान प्राप्त करून गेलं, त्याला अधिक प्रमाणात समजणं. मी मगाशी पहिल्या पॉइंटमध्ये सांगितलं होतं, आपण वचन पण वाचलं की मी त्याला जाणतो म्हटलेलं आहे. त्याला जाणणं, त्याला उमजणं, त्याला समजून घेणं, त्याच्याबद्दलचं ज्ञान अधिक प्राप्त करून घेणं, या गोष्टींच्या द्वारे आपली आणि देवाची सहभागिता जी आहे, जे नातेसंबंध, फेलोशिप जे आहे ते दृढ होत असतात. रिलेशनशिप जे आहे आपलं देवाबरोबरचं, आणि म्हणून जितकं दृढ नातेसंबंध तेवढा अधिक विश्वास. जितकी जवळची व्यक्ती तितका अधिक आपण विश्वास ठेवत असतो. आपले आई वडील, सख्खे बहीण भाऊ, पती पत्नी, लेकरं, आजी आजोबा, हे जे अगदी जवळचे कुटुंबातले लोक असतात त्यांच्यावरती आपण सर्वात जास्त विश्वास ठेवत असतो. थोडे दूरचे नातेवाईक, शेजारी पाजारी, मित्रमंडळी, काही मित्र जवळचे असतात, फॅमिली फ्रेंड्स म्हणतो आपण त्यांना, त्यांच्यावरती देखील अधिक विश्वास ठेवतो. काही थोडे दूरचे मित्र असतात त्यांच्यावर थोड्या प्रमाणात.
आणि एकदमच अनोळखी अपरिचित व्यक्ती त्यांच्याबद्दलची गोष्ट वेगळी. नातेसंबंध जे आहेत ते विश्वास जे आहे त्याचं परिमाण किंवा त्याचं मोजमाप ठरवत असतात. जितका जवळचा नातेसंबंध तितका अधिक आणि दृढ पक्का विश्वास असतो, अधिक ठाम असा विश्वास असतो. जितका अधिक आपण परमेश्वराचं, देवाची मनुष्याबरोबरचं विश्वासूपण आहे ते समजून घेऊ, जितक्या अधिक खोलवारपणे त्याची ती अगापे प्रीती जी आहे, निस्वार्थ प्रेम त्याचं समजून घेऊ आपण आपल्यावरचं, जितक्या अधिक प्रमाणामध्ये देवाचा स्वभाव, कॅरेक्टर ऑफ गॉड, देवाची स्वभाव वैशिष्ट्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण. तो ज्यावेळेस प्रीतीचा देव आहे त्यावेळेस तो न्यायी परमेश्वर देखील आहे. तो विश्वासू देव आहे, तो कृपेचा सागर सुद्धा आहे. तो सत्य परमेश्वर आहे, त्याच्या ठाई असत्य नाही. तो न बदलणारा परमेश्वर आहे, तो स्थिर असा परमेश्वर आहे. अनेक गोष्टी बोलावं तितकं कमी, आपला विषय नाही तो. पण जितका अधिक त्याचा स्वभाव आपण समजून घ्यायला लागू, जितका अधिक परमेश्वराचे मार्ग काय आहेत हे त्याच्या वचनातून आपण समजून घ्यायला शिकू. त्याच्या योजना किती अद्भुत आहे, परमेश्वराची इच्छा, परमेश्वराच्या योजना, त्याचे संकल्प आणि परमेश्वराचे उद्देश संपूर्ण सृष्टीसाठी, मानवजातीसाठी, पृथ्वीसाठी, आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनासाठी जितक्या अधिक प्रमाणात आपण समजून घेऊ. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं समजण्याची गरज आहे, आपला प्रभू किती महान आहे, तो किती अद्भुत आहे. या सर्व गोष्टी मी थोडक्यात सांगितल्यात, पण अनेक गोष्टी आहेत अशा प्रकारच्या त्याच्या आणि आपल्या नातेसंबंधांमधल्या. ह्या ज्यावेळेस आपण समजून घेण्याचा अधिक प्रयत्न करतो त्यावेळेस परमेश्वराचे आणि आपले नातेसंबंध अधिक दृढ होत राहतात. प्रियांनो, प्रभूने सृष्टीची निर्मिती करताना सुद्धा संपूर्ण सृष्टीची निर्मिती अगोदर केली, सरते शेवटी मानवाची निर्मिती केली. किती महान परमेश्वर आहे. त्याने मनुष्यासाठी सर्व अगोदर बनवून ठेवलं आणि मग मनुष्याला त्याच्यावर राज्य करण्यासाठी उत्पन्न केलं, त्याच्याशी परमेश्वराशी सहभागिता करण्यासाठी उत्पन्न केलं. परमेश्वराच्या दृष्टीने आपण त्याच्या दृष्टिकोनातून गोष्टींकडे पाहायला शिकणं गरजेचं आहे. प्रियांनो, जे आपण विश्वासणारे आहे, प्रभूचे सेवक जे आहोत आपण, त्याचे शिष्य जे आहोत, आपल्यासाठी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की आपण कुठल्या तरी गोष्टीकडे, घटनेकडे, काही पण असू द्या आपल्या जीवनातलं, त्याच्याकडे ज्यावेळेस पाहत आहोत तर आपण मनुष्याच्या, अनेक मनुष्यांच्या, माझ्या स्वतःच्या, सैतानाच्या, सर्वांच्या दृष्टीने पाहतो त्या गोष्टीकडे. पण काय मी प्रभूच्या दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे पाहिलं आहे का? प्रभूला ह्या गोष्टीबद्दल काय वाटत आहे? प्रभूने असं का घडू दिलेलं आहे? त्याच्यातून त्याची योजना आणि इच्छा काय प्रगट होत आहे? हे ज्यावेळेस मी समजून घेईल त्यावेळेस त्या परिस्थितींवरती मी राज्य करत असते. ती परिस्थिती माझ्यावर राज्य करत नाही. कारण सृष्टीचा निर्माण करता जो परमेश्वर, जो अधिकार ज्याच्याकडे आहे, त्या परमेश्वराला, त्याच्या योजनेला मी समजून घेतलं आहे, म्हणून त्याच्याद्वारे तो अधिकार मला प्राप्त झालेला आहे. हालेलुया. अनुवाद 7:9 वाचा. स्तोत्र संहिता 9 आणि 10 त्याचं वचन वाचा. तेसलोनिकरास पहिले पत्र त्याचा 5वा अध्याय आणि 24वे वचन सुद्धा वाचा. आपण प्रभूला समजणं, आपले नातेसंबंध त्याच्याशी दृढ करणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे. आपल्याला प्रभू कसा समजतो? माझ्या मनामध्ये आलेल्या विचारांच्या द्वारे, किंवा मी इमॅजिन करते, मी कल्पना करत आहे की हां प्रभू असा आहे, तसा आहे. तसा प्रभू नाही प्रियांनो. तर पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि त्याच्या पवित्र वचनातून आपल्याला देवाबद्दलचं जे प्रगटीकरण प्राप्त होतं ते परमेश्वराचं खरं अस्तित्व आहे, तो खरा परमेश्वर आहे. त्या परमेश्वराला मला समजून घेणं गरजेचं आहे, त्या प्रभूला मला समजणं गरजेचं आहे.
इब्री 11:6 वाचूयात आपण. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. तो आहे, त्याच्या जवळ जाण्याच्या अगोदर तो आहे हा विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वासा वाचून आपण परमेश्वराला संतोष होऊ शकत नाही, ते अशक्य आहे असं देवाचं वचन सांगतं. आपण मागच्या वेळेस सुद्धा ह्या वचनावरती मनन केलं, पण मला महत्त्वाचं आज म्हणायचं आहे, देवाजवळ जाणाऱ्यांनी तो आहे हा विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तो कसा आहे, तो काय आहे, हे ज्या वेळेस समजून घेतो तितका अधिक दृढ आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. आपल्या घरामधलं उदाहरण द्यायचं झालं, तुम्हाला समजण्यासाठी सांगते. देवाच्या गोष्टी अद्भुत असतात. जगिक उदाहरणांच्या द्वारे देवाचं दैवत्व कधीच आपण पूर्णरित्या सांगू शकत नाही, पण तुम्हाला समजण्यासाठी एक छोटं उदाहरण सांगते. समजा आपल्या घरात सर्व लोक असतात, आई वडील आहे, लेकरं आहेत. वडिलांचा स्वभाव रागिष्ट आहे, आईचा स्वभाव प्रेमळ आहे, लेकरं आहेत. ज्या वेळेस लेकरांना काहीतरी गोष्ट पाहिजे असेल त्यावेळेस ते बघणार, आपल्या घरात आई वडील दोघांवरती सारखी प्रीती असती, दोघांवरती जिव्हाळा असतो, सगळं आहे, परंतु आपण त्या व्यक्तीला जाऊन अप्रोच किंवा पहिल्यांदा सांगू जे व्यक्ती आपल्यावर लगेच चिडणार नाही. आई किंवा वडिलांपैकी जे व्यक्ती माझा ऐकून घेईल, मला समजेल, किंवा मला वाटतं की मला आता हो म्हणतील ते ह्या गोष्टींसाठी, आपण त्या व्यक्तीला जाऊन सर्वात प्रथम मला काय हवं ते सांगत असतो. कारण आपण स्वभाव ओळखलेले आहे. मला जर एखादी गोष्ट प्राप्त करायची आहे, मी कोणत्या व्यक्तीला जाऊन कुठली गोष्ट त्यांच्यापासून प्राप्त करणं गरजेचं आहे हे महत्त्वाचं आहे. समजत आहे? ज्या व्यक्तीकडे जे आहे, जे देण्याची क्षमता आहे, आपण त्या व्यक्तीकडे जाऊन ती गोष्ट मागत असतो. म्हणून आपल्याला कुठली गोष्ट जर पाहिजे आहे तर त्याच्या अगोदर प्रभू ती कशा पद्धतीने पुरवठा करणार आहे, त्याच्याकडे ती किती प्रमाणात उपलब्ध आहे, त्याची इच्छा काय आहे, तो कुठल्या व्यक्तींना तशा प्रकारची गोष्ट देतो, हे सर्व पवित्र शास्त्रात नमूद केलेलं आहे. ते पवित्र आत्म्याच्या द्वारे समजून घेणं गरजेचं आहे आणि मग त्या दृष्टीने देवासमोर जाऊन त्याची मागणी करणं म्हणजे विश्वासाने त्याच्यासमोर सादर होणं, विश्वासाने त्याच्याकडे मागणं आहे. परंतु मला जर माहीतच नाही की प्रभू काय आहे, तो ही गोष्ट नक्की कोणाला देणार आहे त्याच्या वचनानुसार, जर मी चुकीच्या मार्गाने जाऊन मागत असेल तर मला ती गोष्ट कधीच मिळत नाही. आणि मग आपल्याला असं वाटतं मी इतक्या दिवस इतक्या वर्ष प्रार्थना करत आहे तरी प्रभूने उत्तर दिलं नाही, किंवा मला ही गोष्ट प्राप्तच झाली नाही. त्याला आधी समजणं गरजेचं आहे, त्याचा स्वभाव, त्याचं ज्ञान घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीपासून कुठली गोष्ट जर आपल्याला घ्यायची असेल, मला पाहिजे असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही असते की त्या व्यक्तीशी आपण जाऊन बोललं पाहिजे. राईट? उदाहरणार्थ माझे पती आहेत, आता इथे मी आहे, मला काहीतरी पाहिजे, मी तिथे बायबल ठेवलंय, मला उचलून द्या जरा, मला लागतं इथे वाचायला. मी जोपर्यंत त्यांना म्हणत नाही की ते बायबल द्या, तोपर्यंत मला ते मिळणार नाही. मी मनातल्या मनातच त्यांनी मला बायबल दिलं पाहिजे, मला त्या बायबलची गरज आहे, त्यांच्याकडे ते बायबल आहे, त्यांच्या शेजारी ठेवलं आहे, मला वचन, मी कितीही मनामध्ये काय 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 बडबड केली, पण जोपर्यंत मी मुखाने त्यांना बोलत नाही तोपर्यंत मला ती गोष्ट मिळत नाहीये. मी छोटं उदाहरण सांगितलं, तीच गोष्ट आहे. फक्त मनात विचार करून तुम्हाला काही प्राप्त होत नाही. देवाशी बोलणं म्हणजे प्रार्थना करणं गरजेचं आहे. ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो, परमेश्वराशी बोलतो, ज्या वेळेस त्याच्या समोर आपलं मनोगत आपण व्यक्त करत असतो, त्यावेळेस तो आपल्याला गोष्टी पुरवून देत असतो. प्रार्थना खूप अविभाज्य भाग आहे आपल्या जीवनाचा. आणि प्रार्थना म्हणजे फक्त आपणच देवाशी बोलणं, आपली किराणा मालच्या यादीसारखी पूर्ण लिस्ट वाचणं, देवा
नंबर 1 डू दिस, नंबर 2 डू दॅट, हे कर ते कर, हे दे ते दे, असं कर तसं कर, हे प्रभू ते प्रभू, सगळ्या ऑर्डर्स सोडून झाल्या की मग येशूच्या नावामध्ये आमेन, ही प्रार्थना नाही प्रियांनो. नक्की आपल्या मागण्या त्याला आपण कळवाव्यात, त्याला सांगाव्यात आपण, परंतु वेळ द्या, थोडा मनन करा, त्याला सुद्धा पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमच्याशी बोलू द्या. तुम्ही ज्या मागण्या त्याला सादर केलेल्या आहेत त्या संदर्भात त्याची इच्छा काय आहे ही सुद्धा पवित्र आत्म्याच्या आणि वचनाच्या द्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला खरी प्रार्थना म्हणतात. दोन्ही बाजूनी बोलणं झालं पाहिजे, मी देवाशी बोललं पाहिजे, देवाने सुद्धा माझ्याशी बोललं पाहिजे, ती खरी प्रार्थना आहे, ते खरे नाते संबंध आहे, ती विश्वासाची केलेली प्रार्थना आहे. प्रार्थनेमध्ये नेहमी 2 गोष्टी असतात. सर्वात महत्त्वाचं, देवाच्या इच्छेनुसार आम्ही काय करत आहे किंवा मागत आहे, ही एक महत्त्वाचा पहिला पॉइंट असतो. मी देवाची सेवा करावी, ही देवाचीच इच्छा आहे. प्रभू माझं जीवन तुझ्या सेवेसाठी उपयोगात आण, ही प्रभू तुझी इच्छा आहे. आणि दुसरं महत्त्वाचं असतं की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपण प्रभूला सांगितलं पाहिजे की मी पूर्णपणे तुझ्यावरती अवलंबून आहे. प्रभू मला माझ्या व्यवसायामध्ये खूप चांगलं यशस्वी व्हायचं आहे, म्हणून प्रभू मी उद्या जाऊन 10 लोकांची सभा घेणार आहे. त्या 10 लोकांना मी सर्व गोष्टी सांगणार आहे मीटिंग घेऊन माझ्या बिझनेसबद्दलच्या. तू त्यांच्या मनात कार्य कर आणि माझा सर्व बिझनेस यशस्वी होऊ दे. मी फार सिंपल छोटी गोष्ट सांगितलेली आहे समजण्यासाठी. नाही, प्रभू माझा बिझनेस यशस्वी व्हावा ही माझी इच्छा आहे, पण तुझी इच्छा तू प्रगट कर, त्यासाठीचे मार्ग देखील तू प्रगट कर, कारण माझा बिझनेस यशस्वी होण्यासाठी मी पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे. माझा एक्सपिरियन्स, माझं नॉलेज, माझं अंडरस्टँडिंग आणि माझं जे एज्युकेशन, माझे जे लोकांबरोबरचे संबंध आहेत, या सर्व गोष्टी इथं काहीही महत्त्वाच्या नाही प्रभू, मी तुझ्यावर अवलंबून आहे. मग जगात कोणाला नाही मिळालं ना एवढ्या अद्भुत गोष्टी तुम्हाला मिळतील. जगातल्या लोकांचे मार्ग वेगळे आहेत प्रियांनो, आपले मार्ग वेगळे आहेत, कारण आपल्या सोबत आपला जिवंत परमेश्वर आहे. आपण त्याला विचारून ज्यावेळेस गोष्टी करतो त्यावेळेस प्रभू आपलं भविष्य त्याच्या हातामध्ये, ही होल्ड्स अ फ्युचर, आपलं भविष्य त्याच्या हातामध्ये आहे प्रियांनो. आणि म्हणून आपल्या भविष्यासाठी चांगल्या अशा गोष्टी तो आपल्याला प्रगट करतो. त्याच्या समोर शून्य होऊन जाणं म्हणजे प्रार्थना आहे. माझे प्लॅन्स त्याला सांगून तू सँक्शन कर आणि सही कर सँक्शनची, हे चुकीचं आहे. तुझ्या योजना प्रगट कर प्रभू. कदाचित जगाच्या दृष्टीने मूर्खपणाचे मार्ग असतील, माझ्या आतापर्यंतच्या अनुभवाने देव सांगतो ते कदाचित नाही प्रभू असं नाही, पण जेव्हा प्रभू सांगतो त्यावेळेस करा. पवित्र शास्त्रात अनेक उदाहरणं आहेत. अशाच रीतीने मोठे मोठे युद्ध देवाच्या लोकांनी जिंकले. दाविदाच्या जीवनात खूप सुंदर या गोष्टी आहेत. साधं उदाहरण सर्वांना माहिती आहे गल्ल्याथ्या बरोबरचं. त्याचा एक्सपिरियन्स, त्याचं एज्युकेशन, नॉलेज सगळ्या जगभरामध्ये होतं. एवढा मोठा तो गल्ल्यात जो राक्षस होता आणि एवढे मोठे मोठे शस्त्र सामुग्री घेऊन आला होता. एक कोवळा सुकुमार आहे, कुठलंही संरक्षक असं काही गोष्टी न घालता फक्त गोफण घेऊन त्याच्या समोर जातो. ते परमेश्वराचं सामर्थ्य आहे प्रियांनो, कारण त्याला संपूर्ण समर्पण करून त्याच्यापासून गोष्टी प्राप्त करून घेऊन त्यानुसार वाटचाल करणं हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आपल्याकडे जास्त वेळ नाही म्हणून मी सर्व वचनं वाचत नाही, परंतु तुम्ही नोंद करून घ्या वचनांची, ह्या वचनांवरती मनन करा. स्तोत्र 89:34 हे वचन सुद्धा नक्की वाचा. देवाच्या योजना ह्या सार्वकालिक आहेत आपल्यासाठी, हे समजून घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. स्तोत्र 119 आणि ह्याचं 90वं वचन हे सुद्धा वाचा. आपल्याला देवाच्या इच्छेला आपल्या स्वतःचं समर्पण करणं आणि तो विश्वासू, विश्वसनीय, फेथफुल जे आहे परमेश्वर, त्याचं फेथफुलनेस आहे, त्याची विश्वसनीयता जी आहे त्याचा अनुभव करणं आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. ते नातेसंबंध आपले दृढ करणार आहे. 1 पेत्र 4 अध्याय आणि 19वं वचन वाचा. इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय आणि 23वं वचन सुद्धा वाचा. त्याचप्रमाणे स्तोत्र 92
1 आणि 2 वचन आणि स्तोत्र 89 याचं पहिलं वचन सुद्धा नक्की वाचा. माझ्याकडे जास्त वेळ नाही म्हणून मी जास्त सर्व वचन वाचत नाही. मला क्षमा करा, कारण मला दिलेल्या वेळेमध्ये माझे सर्व पॉईंट्स कंप्लीट करायचे आहे. माझा पुढचा 5वा जो पॉईंट आहे तो आहे विश्वास म्हणजे आपण जे ऐकतो त्याला दिलेला प्रतिसाद आहे. मी जे ऐकत आहे त्याला मी दिलेला प्रतिसाद म्हणजे विश्वास आहे. देव जो आहे तो आपल्याशी सतत संपर्क करत असतो. देवाचे जे विचार आहेत ते त्याच्या वचनाच्या द्वारे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि तो आपल्याला कृपा पुरवून देतो की पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण ऐकावं आणि समजून घ्यावं त्याला काय बोलायचं आहे ते. त्याच्याद्वारे आपल्या जीवनामध्ये परमेश्वरावरती विश्वास ठेवण्यालायक अशी परिस्थिती निर्माण होत असते. आणि मग आपण विश्वास ठेवतो की तो कोण आहे, काय आहे परमेश्वर, आणि तो सत्य परमेश्वर आहे. रोम 10:17 आपण मागच्या वेळेस वाचलो होतं. विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाचं वचन जे आहे त्याच्याद्वारे येत असते. आणि म्हणून देवाचं वचन ह्याने आपलं जीवन आपण भरणं गरजेचं आहे. जर माझ्या जीवनात विश्वास वाढीस लागावा असं मला वाटत असेल तर मी सतत आणि सतत देवाच्या वचनावरती मनन करणं, त्याचा शोध घेणं हे माझ्यासाठी फार गरजेचं आहे. देवाचं वचन ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, विश्वासाच्या द्वारे आपल्या जीवनात ते आपण कबूल करत राहतो आणि आपण त्या विश्वासावरती दृढ धरून राहतो, त्यावेळेस ते वचन जे आहे आणि तो विश्वास ते दोन्ही मिळून मग कार्यरत होतात आणि ते आपल्या जीवनामध्ये कार्य करायला लागतात. देवाचं जे कार्यकारी सामर्थ्य आहे ते आपल्या जीवनामध्ये कार्य करतं. मत्तई 17:20 मध्ये सांगितल्याप्रमाणे जो विश्वास ठेवतो त्याच्यासाठी कुठल्याही गोष्टी मग अशक्य अशा राहत नाही, तर प्रभूमध्ये सर्व गोष्टी आपल्यासाठी शक्य अशा होतात. एक सामान्य मनुष्य आहे, नॉर्मल जे आपण मनुष्य जात आहोत, आपल्याला कुठल्या तरी गोष्टीचं ज्ञान जे आहे ते कसं मिळतं? मनुष्याला परमेश्वरांनी 5 ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत. सेन्स ऑर्गन्स 5 आहेत. डोळ्यांच्या द्वारे दिसतं, कानांच्या द्वारे आपण ऐकतो, नाकाच्या द्वारे वास घेण्यात येत असतो, जिभेच्या द्वारे चव समजत असते आणि त्वचा जी आहे आपली त्याच्याद्वारे आपल्याला स्पर्श कळत असतो. या 5 गोष्टींच्या द्वारे, ज्ञानेंद्रियांच्या द्वारे आपल्याला जगभरातील सर्व गोष्टींच्या बद्दलचं ज्ञान मिळत असतं. आपण वाचूया पहिले करिंथ पहिले पत्र याचा 2रा अध्याय 4 ते 6 वचन. तुमचा विश्वास मनुष्यांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हे, तर आत्मा व सामर्थ्य यांची निर्देशक होती. आपला जो विश्वास आहे तो मनुष्यांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा. म्हणजे आपल्याला गोष्टींचं जे 5 इंद्रिय आहेत
त्याच्याद्वारे जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे मनुष्याला, त्या मनुष्याला प्राप्त झालेल्या ज्ञानावरती आपला देवावरील विश्वास अवलंबून नसावा, हे देवाचं वचन आपल्याला सांगतं. तर तो देवाच्या सामर्थ्यावरती उभारलेला असावा. मनुष्याला ज्ञानेंद्रिय जी प्राप्त झालेली आहे, जे ज्ञान घेण्याचं सामर्थ्य परमेश्वराने दिलेलं आहे, त्याच्यापेक्षा अद्भुत, त्याच्या पलीकडे, त्याच्या विरुद्ध, त्याला समतोल आणि त्याच्या दृष्टीने योग्य अशा सर्व प्रकाराने कार्य करण्यास समर्थ असं परमेश्वराचं सामर्थ्य आहे. म्हणून तर निसर्ग नियमांच्या विरुद्ध जाऊन सुद्धा परमेश्वर चमत्कार करतो. मनुष्याची बुद्धी, त्याचं ज्ञान याच्यापेक्षा ह्या गोष्टी विपरीत आहे, परंतु त्या सर्वांवरती परमेश्वराला सामर्थ्य आहे, म्हणून त्या गोष्टी सिद्ध होत असतात. त्या सामर्थ्यावरती आपण विश्वास ठेवावा. मला दिसतं त्या गोष्टी, मी ऐकल्या आहेत त्या गोष्टी, आणि मला ज्या प्राप्त झाल्या, समजल्या, बोलल्या, ऐकण्याच्या द्वारे, माझ्या ज्ञानेंद्रियांच्या द्वारे माझ्या जीवनात प्रवेश केलेलं जे ज्ञान आहे ते फार कमकुवत आहे, ते फार थोडकं आहे प्रियांनो. ते जगातल्या आणि आपल्या आसपासच्या या पृथ्वीवरच्या गोष्टींबद्दलचं थोडकं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला प्राप्त झालेलं आहे. परंतु देवाबद्दलचं ज्ञान हे पवित्र आत्मा आणि त्याच्या वचनाद्वारेच फक्त प्राप्त होतं. आणि म्हणून त्याच्या सामर्थ्यावरती मला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपले विचार आणि आपल्या मनाचं परिवर्तन करणं प्रभूमध्ये हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तथापि जे पोक्त आहेत म्हटले त्यांनी, त्यांना आम्ही ज्ञान सांगतो. म्हणजे देवाबद्दलचं ज्ञान फक्त जे पोक्त, मॅच्युअर जे आहेत, जे प्रौढ आहे, फक्त त्यांना सांगतो आम्ही, असं तो म्हणतो या ठिकाणी. पण ते ज्ञान ह्या युगाचे नव्हे. हे जगभरामध्ये ज्या ज्ञानाचा प्रसार होत आहे, जगभरातले सर्व लोक ज्या गोष्टींवरती विश्वास ठेवत आहेत, त्या जगभरातल्या ह्या गोष्टीच नाही, तो देवाच्या गोष्टी, स्वर्गीय अलौकिक मनुष्याच्या ज्ञानबुद्धीच्या पलीकडच्या आहेत. आणि ह्या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी, त्यांचेही नव्हे. तर देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो. खूप महत्त्वाचं आहे प्रियांनो. देवाबद्दलचं गूढ ज्ञान आपल्याला प्राप्त करून घेणं गरजेचं आहे, त्याच्या वचनातून आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे. ते गुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगांच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरता नेमलेले होते. जर संपूर्ण ते पॅरेग्राफ वाचला तर खूप सुंदर त्या ठिकाणामध्ये गोष्टी आहेत की पवित्र आत्म्याच्या द्वारे, 12वं वचन वाचूया. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे. खूप सुंदर आहे. जर पवित्र आत्मा देवापासून मिळालेला आत्मा आहे, तर आपण देवापासून प्राप्त होणारं प्रगटीकरण, त्याच्या वचनातून मिळणारं पूर्ण सत्य स्वीकारावं. जर आपण जगातल्या गोष्टी, रूढी, पिढी, परंपरा, मनुष्यांच्या ज्ञानापासून येणाऱ्या गोष्टी आपण ऐकत आहोत, अनुसरण त्याचं करत आहोत, तर तो जगाचा आत्मा आहे प्रियांनो, तो देवाचा आत्मा नाही. जो देवाचं एकमेवत्व, त्याचं दैवत्व, त्याचं अद्भुत गोष्टी, त्याचं रहस्य, जगापासून असलेलं वेगळंपण जे आहे, तेच असं सत्य आहे, ते प्रगट करतो, तो देवाचा आत्मा आहे. वेगळं करतो तो आपल्याला, यासाठी की देवाने आपल्या कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे. खूप सुंदर लिहिलेलं आहे. मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांच्या द्वारे आपल्याला देवाच्या गोष्टी प्राप्तच होत नाही, तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी. पवित्र आत्मा जगभरातल्या मनुष्याच्या ज्ञानांच्या गोष्टी कधीच बोलत नाही. पवित्र आत्मा त्याच्या वचनातून देवाची इच्छा प्रगट करत असतो, देवाबद्दलचं ज्ञान प्रगट करत असतो. आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो. खूप सुंदर सांगितले त्यांनी की आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत त्या आध्यात्मिक गोष्टींबद्दलच सांगतात. त्या एकमेकांना पुरेशा आणि पोषक, एकमेकांबरोबर एकरूप होणाऱ्या अशा असतात आत्मिक गोष्टी. ज्यावेळेस आत्मिक गोष्टी आणि जगाचं ज्ञान आपण मिक्स करतो, मग त्या ठिकाणामध्ये फूट पडत असते, त्या ठिकाणात एकरूपता होत नाही. देवाच्या वचनाची उकल जी आहे, त्याचा अर्थ जे सांगणं आहे, त्याचं स्पष्टीकरण आहे, ते पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाच्या वचनातूनच झालं पाहिजे, मनुष्याच्या ज्ञानाने नव्हे. नाहीतर आपण बालबुद्धी आहोत, आपण स्वाभाविक वृत्तीचे आहोत. आपल्या विचारांमध्ये बदल घडवणं म्हणजे आपला विश्वास आहे. आपण बाप्तिस्मा घेतो, ती आपण केलेली विश्वासाची कृती आहे प्रियांनो.
त्यावेळेस ज्यावेळेस आपण एक नवीन व्यक्ती म्हणून पुनरुत्थित होत असतो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, त्या पाण्यातून बाहेर येत असतो, त्यावेळेस आपल्या विचारांमध्ये सुद्धा परिवर्तन, इनफॅक्ट मी तर असं म्हणेन की आपल्या विचारांमध्ये सुद्धा आत्मिक गोष्टींचं, देवाबद्दलच्या आत्मिक गोष्टींचं पुनरुत्थान होणं गरजेचं आहे. विचारांमध्ये बदल घडलाच पाहिजे. जर मी तो तारण पावलेला आणि पाण्याने बाप्तिस्मा घेतलेला ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहे, तर मी जुने विचार, जुने संप्रदाय, जुन्या रूढी परंपरा, जुने मनुष्यांच्या गोष्टी धरून कसं चालू शकेल? मला त्या ठिकाणामध्ये सुद्धा पुनरुत्थानाची गरज आहे. मला त्या ठिकाणामध्ये सुद्धा विचार बदलण्याची गरज आहे. पवित्र शास्त्रात उत्पत्तीमध्ये 1 आणि 2 अध्याय, दोन्ही अध्यायांमध्ये देवाने सृष्टीची निर्मिती केली ह्याचे संदर्भ दिलेले आहे. अनेक लोक त्याच्यातून अनेक थिअरीज काढतात, परंतु ते जर नीट वाचलं, आपण ओरिजिनल हिब्रू टेक्स्ट जर वाचले आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर काय आहे, जे 4 गारमेंट्स आपल्या थॉटचे आहेत, आपण नेहमी त्याबद्दल बोलत असतो, विचारांचे, जे की सर्वात प्रथम देवाच्या मनात गोष्टी आल्या, मी सृष्टीची निर्मिती करेल. त्यानंतर देवाच्या विचारांमध्ये त्या गोष्टींचा विस्तार झाला की सृष्टी मी कशा पद्धतीने निर्माण करेल, कसे प्लॅनेट्स असतील, पृथ्वी कशी असेल आणि काय काय गोष्टी निर्माण करेल मी, त्या कशा असतील, हे देवाने विचारांमध्ये ठरवलं. आणि मग तिथून पुढं देव शब्द बोलला आणि गोष्टी घडत गेल्या 6व्या दिवसापर्यंत. आणि मग 6व्या दिवसाच्या उत्तरार्धामध्ये देवाने हातांनी देखील कृती केली. त्याने मनुष्याला घडवलं. शब्दाने सृष्टी घडवली, मनुष्याला हाताने घडवलं. त्याच्या तसं आपल्या विचारांमध्ये, मनामध्ये सुद्धा देवाबद्दलच्या गोष्टींचं पुनरुत्थान होणं, परिवर्तन होणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे. त्याद्वारे देवावरील विश्वासाचं दान आम्हाला प्राप्त झालेलं आहे ही आम्हाला खात्री होत असती. ते विश्वासाचं दान आपल्या जीवनात स्वीकारणं म्हणजे माझे विचार जुने जे आहेत ते बदलणं गरजेचं आहे. माझ्या कृती, माझे शब्द जे जुने आहेत ते बदलणं गरजेचं आहे. मी वर्षानुवर्ष संपूर्ण जग ज्या गोष्टी करत आहे, परंतु ते बंधनात आहे, ते पूर्ण सत्य जर नाही, पण मला देवाच्या वचनातून ज्या क्षणाला पूर्ण सत्याचा आत्मानुभव घडत असतो, ज्यावेळेस पूर्ण सत्य मला प्रगट होत असतं, त्यावेळेस ते सत्य स्वीकारून त्याच्यामध्ये पुढे वाटचाल करणं म्हणजे देवावरील, त्याच्या वचनावरील विश्वास प्रगट करणं आहे. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते. देवाच्या आत्म्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण जग लगेच कधीच स्वीकारत नाही, कारण त्यांना त्या मूर्खपणाच्या वाटतात. त्यांना आत्म्याच्या द्वारे पारख नाही झालेली, विचारांमध्ये त्यांच्या परिवर्तन आणि पुनरुत्थान झालेलं नाही अजून, आणि म्हणून ते देवाबद्दलच्या गोष्टी समजू शकत नाही. प्रियानो, धार्मिक आणि आत्मिक असणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या वेळेसच्या घटना आपण पाहतो. काय झालं त्यावेळेस? जे धार्मिक पुढारी होते त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला दोषी ठरवलं, त्याला पकडून दिलं. धार्मिक पुढारी आत्म्याच्या गोष्टीच समजू शकले नाहीत आणि मग त्यांनी त्याचा न्याय निवाडा करण्यासाठी त्याला पॉलिटिकल लीडर्स जे आहेत, राजकीय पुढारी आहेत, त्यांच्याकडे पाठवलं. पिलात झाला, हेरोद झाला. ते जगी असून सुद्धा त्यांनी त्याला दोष लावला नाही. परंतु हे धार्मिक पुढारी आणि राजकीय पुढारी हे समजू शकले नाही की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा आत्मिक मनुष्य आहे. तो आत्मिक सृष्टी, आत्मिक राज्य, आत्मिक लोकांची निवड करणं, देवराज्यासाठी तयार करणं ह्याच्यासाठी आला आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये जुन्या नवीन करारात सांगितलेले संदेष्टे आहेत, प्रेषित आहेत, देवाचे जे लोक आहेत ते सर्वजण आत्मिक आहेत. आपण सुद्धा आत्मिक असावं प्रियांनो. आपण धार्मिक असू तर कदाचित त्या ख्रिस्ताला आपण वधस्तंभावर देऊ. त्याचे विचार आपण समजू शकणार नाही, त्याच्या कृती आपण समजू शकणार नाही. आपल्याकडं नॉलेज आहे, पण ते जगापासून, धार्मिक पुढारी होते त्यांच्याकडं सगळं नॉलेज होतं, त्यांच्याकडं सुद्धा नियमशास्त्र होतं, पण आत्मा नव्हता.
पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन नव्हतं, सत्य म्हणून ते स्वीकारू शकले नाहीत. 8व्या वचनात करिंथ 2:8 मध्ये म्हटलंय, ते ह्या युगातल्या अधिकाऱ्यांनी कोणालाही कळले नव्हते, कारण त्यांना ते कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते. स्वतः संत पाऊल या ठिकाणात सांगत आहे की देवाच्या आत्मिक गोष्टी त्या धार्मिक पुढाऱ्यांना कळाल्या नाहीत, म्हणून त्यांनी त्याला वधस्तंभावरती खिळलं. आमच्या जीवनात सुद्धा जर आम्ही धार्मिक नाही आहे, फक्त धार्मिक गोष्टींच्या मागे धावत आहोत, जगाचे आणि बुद्धीचे लोकांच्या ज्ञानाद्वारे आणि संप्रदायाप्रमाणे चालवले जात आहोत, पवित्र आत्म्यापासून विश्वासाच्या द्वारे जिवंत शब्दाचं खरं ज्ञान मिळत नाही, तर आपण आत्मिक नाही प्रियांनो. आणि आपल्या अशा प्रत्येक चुकीच्या निर्णयाद्वारे आपण तीच कृती करतो, जसं त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलं होतं, तसं आपण त्याचा नाकार करतो आपल्या जीवनामध्ये. जर त्याच्या बरोबर वाटचाल करायचं आहे तर त्याच्यासारखे विचार धारण करणं गरजेचं आहे, त्याची समजबुद्धी प्राप्त करणं, त्याच्याबद्दलचं ज्ञान आहे ते प्राप्त करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. माझा 6वा मुद्दा आहे देवाला समजून घेणं आणि त्याच्या विश्वासूपणाचा ज्यावेळेस आपल्या जीवनात आपल्याला अनुभव घडतो त्यावेळेस आपला देवावरील विश्वास वाढीस लागतो. योहानकृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय 11वं वचन आणि योहानकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 15वं वचन जरूर वाचा. पण मी थोडक्यात सांगेल ह्या गोष्टी की जितका अधिक आपण देवावरती विश्वास ठेवतो आणि त्याच्याबरोबर वाटचाल करतो, तितका अधिक देवाच्या विश्वासूपणाचा आपल्याला अनुभव घडत राहतो. जितका अधिक देवाचा अनुभव मला घडतो, तितका अधिक माझा त्याच्यावरचा विश्वास आणि प्रीती अधिक वाढायला लागते. त्याचप्रमाणे अनेक लोक असतात, आपल्याला सुद्धा सर्वांसाठी आहे, आपल्या जीवनामध्ये आरोग्य मिळणं, मिरेकल्स आहे, अद्भुत गोष्टी आहे, चिन्हे चमत्कार आहे, आरोग्य आहे, अशा अनेक गोष्टी ज्यावेळेस आपल्याला अनुभव घडतो, माझ्या प्रार्थनांची उत्तरं मिळतात, काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात, त्या प्रत्येक वेळेस मला देवाच्या विश्वासूपणाचा अनुभव घडतो, अनेक लोकांना घडत असतो. त्या कृतींच्या द्वारे सुद्धा देवाने आपल्यासाठी केलेल्या त्या महत् कृत्यांच्या द्वारे सुद्धा आपला देवावरील विश्वास वाढीस लागत असतो. ते सुद्धा एक माध्यम आहे देवावरील विश्वास वाढीस लागण्याचं, की ज्याच्याद्वारे आपण परमेश्वराला समजू शकू तो किती महान आहे, तो किती अद्भुत आहे, आरोग्य देणारा आहे, चमत्कार करणारा आहे, अद्भुत गोष्टी करणारा आहे. पण हा फक्त एकच मार्ग आहे प्रियांनो. दिस इज नॉट दी ओनली वे टू शो ऑफ फेथ, की हा फक्त एकच मार्ग नाहीये की फक्त चमत्कार झाले तरच प्रभू विश्वासू आहे, अद्भुत गोष्टी चिन्हे घडले तरच प्रभू विश्वासी. तो अनेक मार्गांपैकी एक मार्ग आहे त्याचा विश्वासूपण आपल्याला प्रगट करण्याचा, आणि आपण देखील आपला विश्वास वाढीस लागावा म्हणून त्या गोष्टी आपल्या जीवनात स्वीकारण्याचा. इस्रायल लोकांनी जेवढ्या अद्भुत गोष्टी आणि चिन्हे चमत्कारांचा अनुभव घेतला ना, तेवढा जगभरात आतापर्यंत कोणीच कधीच घेतलेला नाही प्रियांनो. इतके महान, त्यांच्यासाठी तांबडा समुद्र, मान्ना, खडकामधून पाणी, अनेक गोष्टी आहेत. यरिहोचा तट अद्भुतरित्या खाली पाडला प्रभूंनी, खूप 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 महान, इतके चमत्कार, त्यांच्या वाहना झिजल्या नाही, वस्त्र जीर्ण झाली नाहीत. तेवढे अद्भुत महान चमत्कार एवढ्या मोठ्या लोकांच्या समोर एक साथ नाही घडत, पण इतक्या महान गोष्टी, अद्भुत गोष्टी, चिन्ह चमत्कार त्यांच्यासाठी घडून सुद्धा दुर्दैवाची गोष्ट की त्या पिढीमधील बहुतेक कोणीच त्या वचनदत्त देशात जाऊ शकले नाही. म्हणून फक्त अद्भुत गोष्टी आणि चिन्हे चमत्कारांवरती विश्वास ठेवू नका. फक्त तेवढ्याच गोष्टी देवाच्या राज्यात घेऊन जाणार नाही, तर माझं जीवन, माझं जे विचार आहे, माझ्या कृती आणि प्रभूसाठी माझ्या मनाचं परिवर्तन, ह्या गोष्टी मला देवाच्या राज्यात घेऊन जाणार आहे. माझा 7वा पॉइंट हा आहे की आपल्या अगोदरच्या जीवनामध्ये, आतापर्यंतच्या जीवनाच्या अगोदरच्या जीवनात देवाने आपल्यासाठी ज्या अद्भुत गोष्टी, जे चिन्ह चमत्कार केले, आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे, आपल्यासाठी महत् कृत्य केलेले आहे, आपण नेहमी त्याचं स्मरण करावं, त्याची आठवण काढावी. त्याच्याद्वारे देखील आपला देवावरील विश्वास वाढीस लागत असतो. त्याच्याद्वारे देव जो आहे तो आपल्या जीवनामध्ये कार्य करत असतो. ज्या कृपेच्या द्वारे माझं तारण झालेलं आहे, माझ्या अगोदरच्या जीवनातून जे पापी जीवन आहे त्याच्यातून देवाने
मला जे अद्भुत अशा त्याच्या राज्यामध्ये पाचारण केलेलं आहे, त्याच्या अद्भुत अशा जीवनामध्ये त्याने मला बोलावलेलं आहे, या गोष्टींचं स्मरण करणं, आजच्या दिवसापर्यंत त्याने मला जिवंताच्या भूमीवर राखलेलं आहे, कुठल्या उत्तम गोष्टींची मला कधी वाण पडू दिली नाही, ज्या ज्या वेळेस मला गरज होती त्या प्रत्येक वेळेस त्याने माझा पुरवठा केलेला आहे, त्याने मला अन्न वस्त्र निवारा दिलेला आहे, त्याने मला तृप्त ठेवला आहे, त्याने मला आशीर्वादित केलेला आहे, त्याने मला कुटुंब वत्सल केलेला आहे, त्याने मला चांगले आई वडील दिले आहेत, चांगली मंडळी दिलेली आहे, चांगले लेकरं दिलेले आहेत, चांगले नातेसंबंध दिलेले आहेत, चांगली नोकरी दिली आहे, चांगला व्यवसाय दिलेला आहे, भरभराट दिलेली आहे, शिक्षणामध्ये चांगलं सक्सेस यश प्राप्त करण्याची कृपा पुरवून दिली आहे. अशा अनेक 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 प्रत्येकाच्या जीवनामध्ये गोष्टी आहे ज्या आपण मोजू शकत नाही, प्रत्येकासाठी त्या वेगवेगळ्या आहे. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचं विश्वासूपण आहे, त्याचं स्मरण करा, त्याबद्दल परमेश्वराची उपकार स्तुती करा, तुमचा विश्वास पहा अधिक वाढीस लागल. आता माझ्या जीवनात जर काहीतरी कठीण परिस्थिती असेल, संकट असेल, तर प्रभू माझ्याबरोबर नाही का, देव असं का करतो, या गोष्टींवर विचार करण्यापेक्षा मनन करा, आतापर्यंत मला सर्व गोष्टीतून कोणी पार घेऊन आलेला आहे, मला आजचा दिवस दाखवण्याची कृपा कोणी केलेली आहे. ज्यावेळेस असा विश्वास ठेवतात त्यावेळेस तुम्हाला आपोआपच एक आत्म्यामध्ये सामर्थ्य प्राप्त होईल, आपोआप देवावरील विश्वास वाढीस लागेल आणि त्यावेळेस आपल्याला खात्री पटेल की या परिस्थितीमधून सुद्धा मी पार जाणार आहे. सर ते शेवटी एकच सांगेल की विश्वास जो आहे हा कुठल्याही प्रकाराने आपल्या फक्त मानसिक एक अवस्था नाहीये किंवा आपल्या समस्यांसाठी आपण आपल्या मनामध्ये काहीतरी गोष्टी विचार केल्या नाही, तर देवावरती त्याच्या कृतींवरती विश्वास ठेवणं आहे. विश्वास म्हणजे देवाचा स्वतःचा स्वभाव आहे, कारण तो विश्वासू देव आहे असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे देवावरील विश्वास जो आहे तो जसा देव अस्तित्वात आहे आपण विश्वास ठेवतो, तसंच तो सर्व गोष्टी करायला समर्थ आहे, त्याचं वचन सत्य आहे, पवित्र आत्म्याचं प्रगटीकरण सत्य आहे, असा देखील आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तो विश्वास आहे इब्री 11:3 मध्ये सांगितल्याप्रमाणे. आणि आपण सर्वजण जे आहे प्रभूमध्ये आहोत, आपण नवीन अशी उत्पत्ती झालेलो आहोत. विश्वास हा आपल्याला एक नवीन असा मनुष्य बनवतो. रोम 1:17 मध्ये लिहिलेला आहे, वाचा. आपली जी जीवन पद्धती आहे ती बदलवतो आणि परमेश्वराबरोबर त्याला अधिक चांगलं समजून घेऊन त्याच्याबरोबर वाटचाल करण्यासाठी तो आपल्याला कृपा पुरवून देत असतो. अनेक अनेक गोष्टी आहे, विश्वासाबद्दल बोलावं तेवढं कमी, कारण देवाचा स्वभाव आहे तो आपण अशा अर्ध्या आणि 1 तास आणि 2 तासामध्ये संपूर्ण पवित्र शास्त्रातला आणि देवाबद्दलच्या विश्वासाबद्दल नक्कीच बोलू शकत नाही, परंतु थोडक्यात जमल तसं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी विश्वास ठेवते की प्रभू नक्की तुमच्याशी बोलला आहे. आज तुमच्या विश्वासाला त्याने स्पर्श केलेला आहे, तो विश्वास वाढीस लागावा ही पवित्र आत्म्याकडे मी प्रार्थना करते. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव आणि हा आठवडा तुम्हा सर्वांसाठी तो विश्वास वाढीस लागण्याचा, देवाबरोबर अधिक चांगली जवळची अशी सहभागिता करण्याचा, त्याला अधिक चांगल्या प्रकाराने समजून घेऊन तो विश्वास वाढीस लावण्याचा आणि त्याची कृपा त्याची दया प्राप्त करण्याचा, त्याच्यापासून अद्भुत गोष्टी, चिन्हे, चमत्कार, तुमच्या प्रार्थनांची उत्तरं हे प्राप्त करण्याचा, त्याच्या अधिक जवळ जाण्याचा असा हा आठवडा असू द्यात. अशा देवामध्ये मी प्रार्थना करते आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये हे सर्व आशीर्वाद तुमच्यासाठी मोकळे करते. प्रभू तुम्हा सर्वांस आशीर्वाद देव. धन्यवाद.